दोन्ही शायरांचे गाण्यागाण्याचे राऊंड समाप्त होऊन दोन्हीचा एक राऊंड समाप्त झाला. पहा, माझ्या जोडीला नावाजलेले गावाजलेले सन्मान्य शाहीर निशांतदादा सुद्दे यांच्यावरती प्रश्नाची मांडणी केली होती आणि मी प्रश्न विचारला होता की खरे वारकरी उपासक कोण, संत नामदेव की संत ज्ञानेश्वर, दोघांपैकी एक निवडाचा होता. तर मान्यवर शाहीर साहेब आपल्या फेरावरती आले आणि संताची दुय्यम कधी झाली नाही आणि दोन्ही तबला वाजून गेले. म्हणजे संत नामदेव बी म्हणे आणि संत ज्ञानेश्वर बी म्हणे. तर शाहीर साहेब म्हणे काय म्हणे, एवढेच तुम्ही याचे होते म्हणे तर तुम्ही ना आपल्या प्रश्नाचं उत्तर काऊन नाही दिलं म्हणे. बाप्पा शाबाश कागा. हे बिचाऱ्या, मी प्रश्नाचं उत्तर देतो, तू एक नंबरचा पलटी मार शेर आहे. पलटी मार. पलटी मार काऊन म्हणतो? अरे असा गिरगिट सारखा रंग बदलते. मीनं कधी उत्तर दिलं असतं का नाही तुम्हाला सांगतो. याने आपली वरची फेकाची राहते, या आपली वरची ठेवते म्हणून हा प्रश्नाचं उत्तर सांगते. नाही दिलं का नाही तर पाय कसं पिंटू सारखा आला बोलाले. सागरातून म्हणते एक गुडघ्यात एक बाटली पाणी काढलं काही कमी होते का म्हणते. हो, मी उत्तर दिलं तो झोपा गाडीचं. तुला झोपा काढायला बोलवला, ब्लँकेट काढून घेऊन आला घरून. हा ना, तू कोणाले बनवते का चुतिया? तुम्हाला सांगतो, मीनं कधी उत्तर दिलं असतं का नाही. तो आला असता फेरावर, याने कोण म्हणलं तुला म्हणला का नाही उत्तर दे, तुला फेरावर घेऊन नाही म्हणलं का सूरज शाहीर तुले या प्रश्नाचं उत्तर द्यायला का मान नाही जमलं तर नाही दिलं असतं तेव्हा म्हणलं असतं का सूरज शाहीर गांडू आहे म्हणून. समजला का? तू मनसीनच नाही मला का पागल कुत्र्यानं चावलं मी त्या डावात सापडू बघू. तुला हेच तर नाही समजलं का जो दैकाला या कलियुगामध्ये संत नामदेवानी फोडला तर प्रश्न उत्तराची सुरुवात कुठून होईल बा म्हणून. हा, बुडी मारा बुडी अंदर मध्ये लगेच लंबा विषय आणि तुम्ही जाऊ शकता जाता आम्हाला माहित आहे. पुन्हा शाहीर साहेब म्हणते आत्मा कुठे आहे म्हणते 3.5 हाताच्या शरीरामध्ये. तर मी ना कुठं म्हणलं कोटा आहे बा म्हणून, मी तर म्हणतो आहेच नाही ना. तू नसतं म्हणलं का ज्याचा म्हणजे असा तो संत ज्याचा नाही जन्मवंत. आणि तुम्ही चाळा किती पुराण आणि 16 शास्त्र ग्रंथ. तर 16 शास्त्रामध्ये ह्या आत्मा कुठं सापडते, कुठं सापडते? कोणाला सापडला का नाही, कोणाला सापडला का? आणि मा उरावर तरतर धावते का नाही तुला करतो हलाला. पाहणं त्याची भाषा. तू ना उत्तर कावण्या दिलं हो, तू धोका काय येते धोका का वारे हो. आता झाले 2-2 राऊंड याले मोठा चढला. आता झाले 2-2 राऊंड तर निशान शाहीरले चढला. बावरले वाणी करते बिचारा माराले पाहिजे खाऊ. याच्या आवाले डावाले भेद नाही छातीला पक्का. हा निशान शाहीर मारण चौकाचा बिमारी. मारा मारा छून राह तू असा 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 मिठ्ठू सारखा. तू कशी राहते पलटी मारणं पाहिजे तो पुढच्या फेराले. मी पहा ना, मी म्हणतो मोठा आहे माझ्यापेक्षा मोठा भाऊ आहे पण नाही त्याचा वरतून हात आहे मागून लात मारत जाते. मर 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 हा पाय ना ते भाऊजी काटा आहे म्हणते मायापाशी. बॅट्समॅन जशी बॉलरची विकेट बॉलर जशी बॅट्समॅनची विकेट चटकवतो
मापाशी काटा आहे म्हणजे तुले बोलणार नाही. बॉलर जशी बॅट्समॅनची विकेट चटकवतो, पहिलवान जशी कुस्ती गोद्यामध्ये पटकवतो, निशान शेर फेकतो माया काटा आणि तुले मा काट्यावर अटकवतो. काट्यावर अटकवतो. पुन्हा शाहीर साहेबांचं म्हणणं आहे 10 जगह तोडूंगा, ज्ञान से म्हणते 10 जगह जोडूंगा और 10 जगह तोडूंगा म्हणते. निशान शाहीर त्याला गोरतर्फ हो जा. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीनं भिडलो या गुजरखेडी गावामध्ये निशान शहर तुले पलटवल्याशिवाय सोडणार नाही. पलटवल्याशिवाय सोडणार नाही. हा, आणि ते बी कशाने? कशाने? माझ्या ज्ञानाने ज्ञानाने. तुले काय उत्तर देऊ? नाही देत तुले उत्तर. 1 नंबरचा पलटुमार शहर आहे. हा, पहिला राऊंड माझा आहे. वा रे वा, माझा राऊंड आहे. मी जसं म्हणेन तसं होईल. आणि तुला पाहिजे असेल तर पुढच्या फिरायला बोल. वा रे वा शायरी. आणि म्हणून शाहीर साहेबाचं गाणं आहे. शाहीर साहेब म्हणते यहाँ बस्ते में बाजी है कौन मारेगा, आणि म्हणून शाहिरी के रस्ते में दोनों है आज या सस्ते में, कौन बाजी मारेगा कौन पलटी खाएगा. आणि म्हणून आता माझं सुद्धा गाणं आहे का बांधवानो? काय म्हणते? हा, तू होगा ना गा, ए होगा तू तिरंगे का वे वाश्या. होगा तू तिरंगे का बादशाह, इधर भी खड़ा कंगी का वजीर है. होगा तू तिरंगे का बादशाह, इधर भी खड़ा कंगे का वजीर है. चला ले निशान शहर कितनी भी तेरे बंदा मरने को हाजिर. कट जाएगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा और हाथ जोड़ के माफी मांगने में तेरे पास नहीं आऊंगा. नहीं आऊंगा. जिथपर्यंत चुकत नाही तिथपर्यंत झुकत नाही. सुरक्षेचा स्वभाव आहे, लक्षात ठेवणं. तो अजमाना है तो अजमाले, अजमाना है तो अजमाले. ये बंदा निशान कलंगी वाला है. ऐरे गहरे नत्तू खैरे का नहीं, ये गुरु ब्रह्मा का लाला है. यादवरावजी बडवाई गेंडोकर सुद्धा 20 रुपये भेटा दिली. तसे श्री मान्य देवीदासजी बडोदे सन्माननीय संजू ठवरी रंग लोगो देवीदास भाऊजी यांच्याकडून मला 100 पारितोषिक मिळालं आहे. लाख लाख शुक्रिया. त्यांनी संजूजी ठवरी रंग लोगो कलेचे प्रोप्रायटर तथा फाउंडर यांच्याकडून 20 रुपये भेट आलेली आहे. सन्माननीय मुख्य आयोजक रंगारी घोटी, पालखी माता स्टेज सुधीर काका बलकी यांच्याकडून सुद्धा 20 रुपयाची भेट आलेली आहे. आणि म्हणून कौन बाजी मारेगा कौन पलटी खाएगा, निशान शाहीर हो जा मेरा गाना क्या कहता. हा, तुले तर नाही सोडत गाज पलटवल्याशिवाय. पलटवा. आता तू म्हणतो मध्ये तुला उत्तर काम नाही दिलं, तुला सांगतो कोण नाही दिलं म्हणून मुदोही करणार नाही. तू माझ्यापेक्षा वयानं मोठा आहे आणि इथं शायरी तत्वाची तत्वानं भांडी गाणी माझ्या आई बहिणी बसलेला आहे. आणि म्हणून काय म्हणते गाणं, एक नवीन पद्धतीचं गाणं घेतलं तर लक्षात असू द्या. अरे मैंने दिल ही तुम्ही को दिया है, अरे मैंने प्यार ही तुम्ही से किया है. अब चाहे जो हो जाए, अरे अब चाहे जो हो जाए, जिसे मैं प्यार करूं मैं दुनिया से अब ना करूं, जिसे मैं प्यार मारताय कोण पलटी मारताय. हा, 10 जगह तोडूंगा नाही का. तू तोडशील मी पाय तोडूंगा. त्या असं मिट्टू सारखा असं नागा सारखा आहे का. आता गाणं काय म्हणते. अरे तू समजून घे तू सार,
अरे समजून घे तू सार अरे नाही तर होईन आर पार अरे तू समजून घे तू सार अरे नाही तर होईन आर पार रे तुले दाखवतो माझी धार अरे तुले दाखवतो माझी धार ओ माय निशान शाही दाखवा कोणती धार दाखवता हो? थंडी लागली आपल्याला नको शेकोटी पेटवणं भाव दिसते भाऊजी भाऊजी त्या धगाला पेटवते रात्री मात्र लक्षात ठेवलो हा आणि म्हणून काय म्हणते गाणं काय अरे तू समजून घे तू सार अरे तू समजून घे तू सार नाही तर होईन आर पार अरे तुले दाखवतो माझी धार अरे तुले दाखवतो माझी धार उभा चित पाणी नरे उदाना गाडी नरे उभा चित पाणी नरे उदाना गाडी नरे अरे समजून घे तू सार नाही होईन आर पार अरे समजून घे तू सार नाही होईन आर पार अरे तुले दाखवतो माझी धार अरे तुले दाखवतो माझी धार अरे उभा चित्त पाणी नरे उताना गाडी नरे उभा चित्त पाणी नरे उताना गाडी नरे प्रेमात पडली ते श्रीवल्ली आहे निशान शाहीर भारताची राजधानी ते दिल्ली आहे पुष्पाच्या प्रेमात पडली ते श्रीवल्ली आहे आणि या बसलेल्या साऱ्या लोकांना ठाऊक आहे का निशान शहरच्या ताल्याची मापाशी किल्ली आहे किल्ली आहे हाँ वो हुनर हमने गुरु पुरुषोत्तम से सीखा है म्हणते नव्या युगाचं नवीन पर्व आहे इथे साक्षीला लोक नव्या युगाचं नवीन पर्व आहे इथे साक्षीला लोक सर्व आहे हे निशान शाहीर तुले तुझ्या गुरु पुरुषोत्तमावर तर म्हणजे माझ्या बापावर गर्व आहे बापावर गर्व आहे बापावर गर्व आहे तू समजून घे रे सारं नाही तर होईल आर पार माझी धार टाका कुलपामध्ये किल्ली पाणी उठताना गाडी आता वाटलं असं की आपण लहान सपोर्ट याले थोडीशी मिरची टोक लावली तर मावळा धावते मला नाही का असं नको व्हायला पाहिजे अरे बाबा लिहिजोगा कापून खा त्या हाताला मरतो काली मातेचा भगत टेन्शन घ्यायला घेते का हा पण पहिले गाण्याची मजा घ्या कोण कोणाला म्हणते त्याचा नंतरचा भाग आहे पण गाण्या समोर काय म्हणते सर लक्ष काय म्हणते
बसून जेवण करत होते तो जमाना गेला. एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला. चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला. एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला. पॅन्ट घालायचा तरी सुधारणा नसन तरी त्याने मोबाईल हातात पकडायचा सुधारणा आहे. आणि लफडे व्हायला तरुण पोट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे. कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला. कोणाले मोबाईल कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला. आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्यानाशा मोबाईल न केला. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा. नाहीतर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बरा. ढोल काय चोन काय पण मंदिरामध्ये भजन करायला 11 जण उपस्थित नाही आहे का नाही. आणि 5 लोक भजन करते. रामाने सीता नेली आणि ते गावचे कुत्र भुकते बाहेरून. हो 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 कोणा दिली अबे रावणानं नेली. आणि ते गावचे लोक उठणे उभे. पण पहिलेचा काळ काय काळ होता. जिवाळा होता, एकोपा होता. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा. नाही तर मग मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना. जे सत्य आहे ते नाकारता येणार नाही. फायदे बी आहे. आम्ही म्हणत नाही का नुकसान आहे म्हणून. फायदे बी आहे. आणि म्हणून दिसते मले तू मुजोर आणि चोर बनून बनते शिरजोर. समजत नाही मर्म माझे आणि फालतूच्या करते कोर. माझा फोन इथे नको पाहू. उभाची तर पाडीन रे होता ना गाडीने. साहब आपको नहीं कहूंगा छत्रपती संभाजी महाराज ज्यांना जेव्हा बंदी बनवण्यामध्ये येते आणि हातपाय बांधते तेव्हा तो छत्रपती संभाजी महाराज त्या औरंगजेबाला म्हणते, ए औरंगजेबा तेरे में दम है.
अगर तू होगा अपने उम्र से बड़ा, मैं जरूर छोटा होऊंगा बोलते, मी जरूर लहान आहो. तू अगर मोठा असशील म्हणते, मी म्हणते हात सोड, एक वेळा माझे हात सोड, मग तुला दाखवतो म्हणते मी काय होता म्हणून. हा मी म्हणते तू होंगा होंगा, तू म्हणते घर का बादशाह, ये मत समझ म्हणते गूंगा बहरा अन्ना है, लड़ाई करता शान से, लड़ाई मेरा धंधा है. तू अगर समझता होगा खुद को बादशाह, ये म्हणते छोटा सा टाइगर भी जिंदा है, टाइगर भी जिंदा है. तो औरंगजेबाले छत्रपती संभाजी महाराज म्हणते हात सोड रे म्हणते, तुला दाखवतो म्हणते मी कोण होतो. आणि म्हणून समोर तो संभाजी महाराज काय म्हणते जरा लक्षात. काय म्हणते